विपक्ष नेत्यांना अध्यक्ष महोदय, सन्माननीय भुजबळ साहेबांनी या ठिकाणी सिलेक्टिव्ह पोर्शन वाचलाय. सिलेक्टिव्ह पोर्शन मुळामध्ये आपण जर बघितलं तर याची सगळ्यात पहिली जी केस आहे अध्यक्ष महोदय, ज्याच्यामुळे हे सगळं झालंय किंवा ज्या केसचा रेफरन्स देण्यात आलेला आहे ती आहे के कृष्णमूर्तीची केस. के कृष्णमूर्तीच्या केसमध्ये 2010 साली कोर्टाने काय म्हटलं हे समजून घेतलं पाहिजे अध्यक्ष महोदय. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं, वी आर नॉट इन पोझिशन टू एक्झामिन द क्लेम्स अबाउट ओव्हरब्रेड्थ in the quantum of reservation provided for OBCs under the impugned state legislations, since there is no contemporaneous empirical data. The onus is on the executive to conduct a rigorous investigation into patterns of backwardness that act as barriers to political participation. Political participation, which are indeed quite different from the patterns of disadvantages in the matter of access to education and employment. अध्यक्ष महोदय, म्हणजे त्यांनी काय सांगितलं? त्यांनी असं सांगितलं की एज्युकेशन आणि एम्प्लॉयमेंट मध्ये 15(4) आणि 16(4) अंतर्गत जे आरक्षण दिलंय त्याच्यापेक्षा हे आरक्षण वेगळं आहे आणि हे वेगळं असल्यामुळे प्रत्येक राज्याने या संदर्भात एक कमिशन तयार करायचं आणि त्या कमिशननी पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डेटा तयार करायचा आहे. इथला इम्पेरिकल डेटा लोकसंख्येचा नाही आहे, हा पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डेटा आहे. आणि अध्यक्ष महोदय, मला एक सांगा, या ठरावाला तुमचा पाठिंबा आहे की नाही? ऐकून घ्या अध्यक्ष. असे आपण ठराव एक मताने अनेक वेळा केलेले आहेत. तुमचा पाठिंबा असेल एक मताने करून टाकू. त्याच्यामध्ये आम्ही एक मतानेच करणार अध्यक्ष महोदय, पण आमचं म्हणणं ऐकून घेणार आहात का? हो ना, चालूच आहे. मग ऐकून घ्या. असं काय आता आपल्याला सांगतो अध्यक्ष महोदय. नाही अध्यक्ष महोदय, त्यांना त्या ठिकाणी जरा त्या अशांत टाकूला शांत करा जरा. आता मला इकडे आणून बसव. त्यानंतर अरे एक मिनिट बाबा, फार सिरियस विषयानं जरा थांबा. महाराष्ट्राच्या संदर्भात ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात 13/12/2019 पहिल्यांदा के कृष्णमूर्ती कोर्ट करून याचा कंप्लायन्स करा असं सांगितलं. 13/12/2019 15 महिने आपण केला नाही. त्यानंतर त्यांनी निर्णयात काय म्हटलंय बघा, त्याच्यामध्ये म्हटलंय की इट हॅज बीन फायनली फेंटली सजेस्टेड बाय द रिस्पॉन्डंट स्टेट इन द रिटर्न सबमिशन दॅट रिट पिटिशन मे बी सेट डाऊन फॉर फर्दर हिअरिंग वगैरे. ठीक आहे, पुढे इन आवर ओपिनियन नो फ्रुटफुल पर्पज विल बी सर्व्ड by showing that indulgence for the matter is capable of and is being disposed of on the basis of undisputed fact that before instructing the state election commission to reserve seats for OBC group in the local bodies, no attempt was made by the state government. ऐकून घ्या. No attempt was made by the state government to set up a dedicated commission to conduct contemporaneous rigorous empirical inquiry into nature and implication of backwardness and then to act upon the report of the commission. म्हणजे काय अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं की आम्ही 15 महिने तुम्हाला वेळ दिला होता. या 15 महिन्यामध्ये तुम्ही काय करायचं होतं? बॅकवर्ड क्लास कमिशन तयार करायचं होतं आणि त्याला रिगरस एम्पेरिकल इन्क्वायरी करायला सांगितली होती. डेटा नाही, इट इज रिगरस एम्पेरिकल इन्क्वायरी, सेन्सस डेटा नाही. ही कशाच्या संदर्भात? तर के कृष्णमूर्तींनी जे सांगितलेलं आहे पॉलिटिकल बॅकवर्डनेसच्या संदर्भात आपण ते केलं नाही. आजही आपण हे केंद्राला पाठवतोय, आम्ही तुम्हाला मदत करू, काही अडचण नाहीये. पण भुजबळ साहेब, ही पण दिशाभूलच होणार आहे, याने काहीच होणार नाहीये. याचं कारण सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलंय? रिगरस इन्क्वायरी बाय द कमिशन. आता तसा तुम्ही तो आदेश काढला, परवा काढला. जो 15 महिन्यापूर्वी काढायचा होता तो आता तुम्ही परवा काढला की जे कमिशन सेटअप केलाय त्यांनी इम्पेरिकल डेटा जमा करावा. हा 15वर. आता खरं म्हणजे हे जे काही तुम्ही हा प्रस्ताव आणलाय ना, हा राजकीय आणलेला आहे, हा राजकीय आहे. याचं कारण असं आहे की नाही, याचं कारण असं आहे, मला वाटतं आपण एका प्रश्नाचं उत्तर घेऊया काय? नाही. आता माननीय भुजबळ साहेब, त्यांचीच परवानगी. माननीय भुजबळ साहेब, आपण जे वाचून दाखवलं त्याचं पूर्ण वाचा. त्यात काय झालं? आपण हे सबमिट केलं
आपल्या वकिलांनी शेवटी अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपण जे सुप्रीम कोर्टाचं या ठिकाणी वाचून दाखवलं, आपण 15 महिन्यानंतर कन्सॉलिडेटेड ऍफिडेव्हिट मध्ये पुन्हा हे मांडलं की केंद्र सरकारचा आम्हाला डेटा पाहिजे 15 महिन्यांनी. त्यावेळेस कोर्टाने सांगितलं डेटा मागत राहा, तो मागा, मिळाला तर द्या. दे हॅव नॉट गॉन इन टू द मेरिट ऑफ द डेटा. ते म्हणाले तुम्हाला मिळाला तर तो तुम्ही द्या, पण आता आम्ही हे ऐकणार नाही. 15 महिने तुम्ही बघा, फ्लिम्झी ग्राउंड म्हटलंय, फ्लिम्झी ग्राउंड त्याला, फ्लिम्झी ग्राउंड म्हटलेलं आहे त्याला. त्यामुळे भुजबळ साहेब, ओबीसी आरक्षणाबद्दल तुम्ही प्रामाणिक आहात, आम्ही आहोत. आणि हे जर खरंच करायचं असेल, तुमच्या मनात असेल, तर या ठरावाने काहीच होणार नाही. याचं कारण सांगतो. 2 गोष्टी आहेत. एससीसीची ज्यावेळेस या ठिकाणी हा जो सर्वे झाला, हा सर्वे झाल्यानंतर तेव्हाच्या सरकारने त्यातला सोशिओ इकॉनॉमिक डेटा दिला. कास्ट डेटा का दिला नाही? कास्ट डेटामध्ये 8 कोटी चुका होत्या आणि त्यात सगळ्यात जास्त चुका कुठल्या होत्या? महाराष्ट्रात 69 लाख चुका होत्या. आणि म्हणून त्याच्यावर कमिटी बनली. आम्हाला हे माहित नव्हतं. आमच्या काळातली केस ही 5 जिल्ह्यातली 50% वरच्या आरक्षणाची होती आणि आम्हाला 50% वरचं आरक्षण कसं वाचवायचं? तर आम्ही म्हटलं कास्ट डेटावर, आपल्या डेटावर आपण वाचवू. म्हणून त्याकरता आम्ही केंद्र सरकारकडे गेलो. त्यावेळेस केंद्र सरकारने ते दाखवलं की महाराष्ट्राच्या डेटामध्ये 69 लाख चुका आहेत, देशाच्या डेटात 8 कोटी चुका आहेत. आणि असा चुकीचा डेटा देता येत नाही. मागच्याही सरकारने दिला नाही, हे सरकार ते देत नाहीये. आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे आणि याच्याकरताची जी आवश्यकताच नाही आहे. आपण बघा, आपण मराठा समाजाच्या आरक्षणाकरता 5 एजन्सीज नेमल्या. त्या 5 एजन्सीजनी 4 महिन्यामध्ये इम्पेरिकल डाटा तयार केला. मराठा आरक्षणाचं तुम्ही जर जो काही निकाल आलेला आहे तो निकाल बघितला, त्या निकालामध्ये हा डेटा अफेल्ड केलाय. हा डेटा कुठे त्यांनी कॅन्सल केला नाही. ही इम्पेरिकल इन्क्वायरी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आपण दिशाभूल करण्याचं कारण नाही. हा डेटा बघा, ओबीसी जनगणना झाली पाहिजे, आमचं समर्थन आहे, 100% समर्थन आहे, झालीच पाहिजे. अशा प्रकारचा डेटा मिळाला पाहिजे का? डेटा करेक्ट होऊन मिळाला पाहिजे. इनकरेक्ट डेटा हा घेऊन तुम्ही कसं सुप्रीम कोर्टात जाल? 69 लाख ज्या डेटामध्ये चूक आहे तो डेटा कसा जाईल? आणि तो परत हा सेन्ससचा डेटा आहे. आपल्याला कशाची इन्क्वायरी सांगितली आहे? पॉलिटिकल बॅकवर्डनेसची इन्क्वायरी सांगितली आहे. इम्पिरिकल इन्क्वायरी इंटू पॉलिटिकल बॅकवर्डनेस, त्याचा डेटाच नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं ही गल्लत होते आहे. त्या काळात आपण मागितला होता कारण 50% वरचं होतं, आता 50% आतला आहे. आणि 50% आतलं हे के कृष्णमूर्तीचं जजमेंट आपल्याला फॉलो करायचं आहे. के कृष्णमूर्तीचं जजमेंट हे इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात, पॉलिटिकल इम्पेरिकल डेटाच्या संदर्भात बोलतोय. आणि म्हणून मला असं वाटतं हे करून होणार नाही. आपण प्रस्ताव मांडला, आम्ही मान्यता देऊ, प्रस्ताव जाईल, त्या ठिकाणी आपण अजून आग्रह धरू, पण या डेटाने ओबीसी आरक्षण मिळणार नाही जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आमचं ओबीसी बॅकवर्ड क्लास कमिशन इम्पेरिकल इन्क्वायरी करून त्याचा रिपोर्ट तयार करत नाही, तोपर्यंत अध्यक्ष महोदय हे मिळू शकत नाही. तथापि तुम्हाला मांडायचं असेल, आम्ही ओबीसी समाजाच्या सोबत आहोत, आम्ही याला पूर्ण. मंत्री महोदय, आज आपण विधानसभेचं अधिवेशन या ठिकाणी सुरू केलं आहे. अध्यक्ष महोदय, 35 दिवस आधी आम्ही प्रश्न टाकतो आणि आजपर्यंत एखादा प्रश्न लागू शकला नाही. काही कारणाने अधिवेशन कमी झालं तर हे प्रश्न व्यपगत होत नाही, ते अतारांकित प्रश्न केले जातात अध्यक्ष महोदय, आणि ते अतारांकित करून त्याची उत्तर आम्हाला मिळतात. पण आज परिस्थिती काय? आपण अध्यक्ष महोदय सगळे प्रश्न व्यपगत करून टाकले. इकडचेच नाही, दोन्हीकडच्या सदस्यांचे प्रश्न आहेत. खाली अधिकारी जे आहेत त्यांना चांगलं आहे, 2-2 वर्ष एकाही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही, म्हणजे मनमानी कारभार आहे. आपल्या लोकशाहीमध्ये अध्यक्ष महोदय आपण जी व्यवस्था केली आहे, हे जे काही लेजिस्लेचर आहे, या लेजिस्लेचरचा अध्यक्ष महोदय एक्झिक्युटिव्हवर जो काही कंट्रोल आहे तो या प्रश्नांच्या माध्यमातून आहे. प्रश्न व्यपगत, लक्षवेधी व्यपगत, आणि त्याहीपेक्षा धक्कादायक काय अध्यक्ष महोदय? धक्कादायक असं आहे की आम्ही मिनिट्स वाचले, आयुध गोठवण्यात आले. अध्यक्ष महोदय, संसदीय आयुध गोठवण्याचं काम या देशाच्या इतिहासामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय कुठल्याही विधानसभेने कधी केलं नाही. एखाद्या विषयावर अध्यक्षांना अधिकार आहे की आयुध वापरू द्यायचं की नाही, सरसकट तुम्ही आयुध गोठवून टाकले. अध्यक्ष महोदय, ते मिनिट्स पाहिल्यानंतर मला धक्का बसला. आज 61व्या वर्षी या महाराष्ट्रामध्ये आम्ही मागे चाललोय की पुढे चाललोय? आणि अध्यक्ष महोदय, अतिशय विनम्रतेने सांगतो,
BSE ला किंवा हात जोडून सांगतो आपल्यालाही अशा प्रकारे आयुध सरसकट गोठवण्याचा अधिकार नाहीये. हा आमचा अधिकार आहे. भारताच्या संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आहे. अशा प्रकारे लोकशाहीला कुलूप कसं लावता येईल अध्यक्ष महोदय? त्यामुळे पहिल्यांदा हे सगळे निर्णय परत घेतले पाहिजेत अध्यक्ष महोदय. हे जे व्यपगत केलेले जे आमचे प्रश्न आहेत हे अतारांकित झाले पाहिजे. आयुध वापरण्याचा आमचा अधिकार जो आहे तो अधिकार परत मिळाला पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय आज आपण बघा, आज आपण पत्रिकेवर विषय पत्रिकेवर अध्यक्ष महोदय इतके सारे त्या ठिकाणी विधेयक दाखवले. आजच विधेयक मांडायचं आणि आजच ते पास करायचं. अध्यक्ष महोदय जर तुम्हाला या ठिकाणी जर विधेयक मांडायचं होतं मग आधी हे विधेयक अध्यक्ष महोदय का आमच्यापर्यंत पोहोचवलं नाही? पोहोचवता येतं. जे एकदा कॅबिनेटने मान्यता दिल्यानंतर अशा प्रकारचं विधेयक तुम्हाला देता आलं असतं. पण मला समजत नाही सरकारच्या मनात काय अध्यक्ष महोदय. तुम्ही रात्री 10 वाजेपर्यंत कार्यक्रम पत्रिका देत नाही. असं होत नाही. पहिल्या दिवशीची कार्यक्रम पत्रिका रात्री 10 वाजेपर्यंत तयार नाही असं कधीच होत नाही. काय लपवूया? आम्ही चर्चेत भागच घेऊ नये असं जर मत असेल अध्यक्ष महोदय नाही घेणार आम्हाला हरकत नाही. आम्ही जनतेत जाऊ. जर या ठिकाणी आमची मुस्कटदाबी होणार असेल, या ठिकाणी आम्हाला बोलायचा अधिकार नसेल अध्यक्ष महोदय, अशा प्रकारे रेटून नेऊन जर या ठिकाणी आपल्याला कारभार करायचा असेल आजच विधेयक मांडू, आजच ते विधेयक पास करू, हे योग्य नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे आपण भास्कररावना एकतर तालिकेवर घ्या नाही तर मुख्यमंत्र्यांनी मंत्री करा, काहीतरी करा. कारण ते इतके अस्वस्थ असतात. आमचे जुने मित्र आहेत. आमच्या जुन्या मित्राला इतकं अस्वस्थ पाहून अध्यक्ष महोदय माझा विषय अध्यक्ष महोदय आणि म्हणून आमची मागणी आहे हे अध्यक्ष महोदय ज्या प्रकारे लोकशाहीला डब्बा बंद करणं चाललंय चुकीचं अध्यक्ष महोदय. माझी विनंती आहे तात्काळ सगळे निर्णय परत घेतले पाहिजे आणि आता जे विधेयक मांडलेले आहेत अध्यक्ष महोदय त्याचा अभ्यास करण्याकरता आम्हाला आपण वेळ दिला पाहिजे. हा आमचा पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे.